हाय, हॅलो. मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरचे आर.जे. स्वरा आणि आता रेडिओ शुगरच्या क्लॉकमध्ये संध्याकाळचे 5 वाजलेत. नवरात्र आपल्याकडे सुरू आहे आणि याची तिसरी माळ आहे. तर या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज माझ्यासोबत असणार आहे अभिनेत्री मृण्मयी सुपल, जिने छोट्या पडद्यावरती बालकलाकार म्हणून काम केलंय. अभिनयाची चुणूक दाखवत ती महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचली आहे. बालकलाकार मृण्मयी सुपल हिने असावा सुंदर, स्वप्नांचा बंगलामध्ये ईश्वरीचं काम केलं. त्यानंतर तू माझा सांगाती या मालिकेत आवलीची भूमिका तिनं साकारली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेमध्ये तिने रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली. आणि यासोबतच संजय लीला भन्साळींच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये गोपिकाबाईंची तिनं भूमिका केली होती. छोटी गोपिकाबाई साकारण्यासाठी सुद्धा प्रचंड या मृण्मयीनं मेहनत घेतली आहे बरं का. आणि आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहेत. मृण्मयी, आज कल्टीकट्टा या शोमध्ये तू आली आहेस आणि आज नवरात्र आपल्याकडे सुरू झालेला आहे. आजची तिसरी माळ आहे, तर या निमित्ताने तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यांना नमस्कार माझा. येस मृण्मयी, कशी आहेस? मी मस्त मजेत. तू कशी आहेस? मी मस्त आहे. तर आता नवरात्र सुरू झालेला आहे आणि सगळीकडे आपण बघतोय की स्त्री शक्तीचा जागर होतोय. तर तुझी स्त्री शक्ती काय आहे नेमकी? काय डेफिनेशन सांगशील? स्त्री शक्ती म्हणजे मला असं वाटतं की माझी मम्मी स्वतः इतकी स्ट्रॉंग आणि इंडिपेंडेंट वुमन आहे. सो जे काही मला इन्स्पिरेशन मिळतं ते मला तिच्याकडूनच मिळतं, माझ्या मम्मीकडून. आणि माझी बहीण सुद्धा इतकी स्ट्रॉंग आणि इंडिपेंडेंट वुमन आहे. त्यामुळे घरातूनच इतकं असं वातावरण असल्यामुळे स्त्री शक्ती म्हणजे नवरात्र आली की एकदम धमाल असते घरातच. आणि मी स्वतः एक NSS व्हॉलेंटियर असल्यामुळे नवरात्रीमध्ये खास आम्ही अशा ऍक्टिव्हिटीज बोलल्या आहेत ज्यामुळे वुमन एम्पॉवरमेंट होतं. अच्छा. आता नवरात्र म्हणलं की आपसुकच येतात ते 9 कलर, कारण 9 कलर हे ट्रेंडिंगमध्ये असतात त्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये. स्पेशली मुली छान नट्टापट्टा करतात आणि आपल्या वुमेन्स पण. सो हे 9 कलर फुल ऑन त्या एन्जॉय करतात आणि अगदी लोकल ट्रेंडपासून ते ऑफिसपर्यंत प्रत्येक मुलीकडे किंवा वुमेन्सकडे छान तिने कलरचे ड्रेस घातलेले असतात आणि ते ट्रेंड फॉलो करत असतात. सो तू असं काही फॉलो वगैरे करतेस का? तू या ट्रेंडबद्दल काय बोलशील? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मी स्वतः एक मुलगी असल्यामुळे मी सुद्धा फॉलो करते. आणि सगळ्या बायका, ते मग ट्रेनमध्ये कितीही गर्दी असो किंवा कितीही काही असो, पाऊस असो, सगळ्या बायका साडी किंवा ते कलर फॉलो करतातच. तो बघताना सुद्धा इतकी मजा वाटते. वेगवेगळे शेड्स आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळे कपडे आपल्याला पाहायला मिळतात. आता मुली आपण असल्यामुळे आपल्याला ते हौस असते सगळं मॅचिंग करायचं. मग ते कानातल्यापासून, चप्पल पासून, बांगड्यांपासून ते टिकलीपर्यंत सगळं मॅचिंग मला आवडतं घालायला. अच्छा. आणि मुंबईचं एक स्पिरिट वेगळं असतं, हो की नाही? म्हणजे मुंबईतल्या ज्या विमेन्स आहेत तर त्यांची एनर्जी प्रचंड हाय लेवलला असते. म्हणजे कुठलाही फेस्टिवल असू दे किंवा ऑफिसचा वर्कलोड असू दे, तरी सुद्धा त्या या सगळ्यातनं वेळ मॅनेज करतात आणि त्या सगळ्या करत असतात गोष्टी. मग तुझ्या घरी म्हण असं काही तुला चित्र पाहायला मिळतंय का? हो, माझी मम्मी एकतर तिला खूप आवड आहे ह्या सगळ्याची. सो ती काय करते, नवरात्रीच्या आधी काही दिवस ती सगळ्या साड्या नेसते, सगळ्या रंगाच्या. फोटोशूट ती करते. अरे, हे खूप छान आहे. म्हणजे थोडा वेळ वाचतो तिकडे. हो. आणि आता आपला 3रा दिवस सुरू आहे, तर मग ती त्या दिवशी ते पोस्ट करते. अच्छा, खूप छान. तर मला सांग की आता नवरात्रीची नवशक्ती आपण ही पाहत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण या दिवशी करत असतो. तर नवरात्री म्हणलं की वेगवेगळ्या स्त्रिया आपल्या समोर असतात. प्रत्येक स्त्रीकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. तर मला सांग की आई आणि तुझ्या बहिणी व्यतिरिक्त अशी कुठली स्त्री तुझ्या डोळ्यासमोर आहे, काहीतरी तिच्याकडनं मोटिवेशन तुला मिळतंय किंवा तुला तिच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात? अशा बऱ्याच स्त्री आहेत किंवा मी मुली सुद्धा म्हणेन ज्या माझ्या असतात. तर आपल्या शिक्षिका असतील कॉलेजमधल्या किंवा शाळेतल्या, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. एकतर त्या खूप सपोर्ट करतात आणि निस्वार्थपणे त्याच्याकडचं ज्ञान जे आहे ते आपल्याला देतात. तो एक शिक्षिका झाल्या. काही मुली असतात ज्या आपल्याला ओळखत सुद्धा नाही कधी कधी, पण एका देवीच्या रूपानेच आपल्या मदतीला धावून येतात. बरोबर. त्या
असाच एक किस्सा मी सांगेन. माझ्याकडे छत्री नव्हती आणि खूप पाऊस येत होता हा आणि हा माझ्या मागे एक मुलगी होती आणि तिच्याकडे ती छत्री होती. हा तर मी तर तिला विचारलं की मला प्लीज जरा खूप अर्जंट आहे, तिथपर्यंत सोडू शकशील का? तर ती एका देवीच्या रूपाने माझ्या पर्यंत ती आली आणि मला तिने पूर्ण त्या मला जिथे पोहोचायचं हा होतं हा तिथे मला ते सोडलं. हम्म. तो कुठे ना कुठे असं मला वाटलं की कदाचित देवीच्या रूपानेच ही माझ्यापर्यंत आली, कारण मला पोहोचणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि वेळेवर पोहोचणं खूप इम्पॉर्टंट होतं. अच्छा, वाव! खरं तर जेव्हा असं आपल्या हेल्पिंगला कुणीतरी येतं आणि त्यातल्या त्यात स्पेशली वुमेन्स किंवा गर्ल्स येतात ना, तर तेव्हा आपल्याला खरंच खूप भारी वाटतं. पण आता तू बघतीयेस की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या आघाडीवरती आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला ना कॉम्पिटिशन पाहायला मिळतेय. तर मग आजची जी वाढती कॉम्पिटिशन आहे, तर याच्याकडे तू कसं बघतीयेस मृण्मयी? मी या कॉम्पिटिशनकडे कसं बघते तर मी कॉम्पिटिशनकडे ॲज अ कॉम्पिटिशन नाही बघत, कारण हां, हां. मला मी स्वतः कॉम्पिटिशन वाटते स्वतःची. कारण प्रत्येक वेळी मला जितकं चांगलं देता येईल तितकं चांगलं देण्याचा प्रयत्न करते हं. आणि बाकी इतर गोष्टींना मी माझ्या मैत्रिणींना सपोर्ट करायला असतेच. सो अच्छा. कधीच कॉम्पिटिशन नाही मानत. खूप छान आन्सर केलेस. म्हणजे आपण जेव्हा स्वतःशी आपली स्पर्धा करतो ना, तर तेव्हा आपल्याला थोडंसं वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जिथे पारंगत आहोत तिथं काम करायला थोडं इझिली जातं. हो, बरोबर. तर आता नवरात्रीकडून मी थोडंसं आता तुझ्या कामाकडे तुला घेऊन येते. बाय द वे आता स्क्रीनवरती तू अगदी छोटी होतीस, तर तेव्हा आम्हाला तू दिसली होतीस रमाच्या भूमिकेत, आवलीच्या भूमिकेत आणि वेगवेगळ्या अशा छान भूमिका तू स्क्रीनवरती आतापर्यंत छान केलेल्या आहेस. आणि मला आठवतंय की तुझी ती असावा सुंदर स्वप्नांचा बंगला त्यामधली ईश्वरी ना, अच्छा. ती खूप गोंडस आणि निरागस होती, जी लोकांना प्रचंड अपील झाली. सो असा हा तुझा जर्नी सुरू झालाय स्क्रीनवरचा. तर मग तो कसा पोहोचला तिथपर्यंत प्रवास? सो थँक्यू सो मच हां. इतकं छान केल्याबद्दल. हां. तर मला लहानपणापासून आवड होती या हां. क्षेत्रामध्ये यायची. मम्मीला नेहमी म्हणायचे मला टीव्हीत जायचंय. हां. पण कसं जाणार आपण ह्याचा काहीच आम्हाला माहितीच नव्हतं, कारण ह्या क्षेत्रामधलं आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच नव्हतं. मग कशा ऑडिशन दिल्या, ऑडिशन देत मग हळूहळू कामं मिळायला लागली आणि पहिलीच सिरियल मला ॲज अ लीड ऍक्ट्रेस म्हणून मिळाली, ती म्हणजे असावा सुंदर स्वप्नांचा बंगला. हे काम बघितल्यावर मग तू माझा संगाती नंतर मग मला संजय लीला भन्साळींची बाजीराव मस्तानी ही मूव्ही मिळाली. त्यासाठी सुद्धा मी ऑडिशन दिली, कारण तिथे पण बऱ्याच मुलींच्या ऑडिशन झाल्या. पण त्या ऑडिशन पैकी संजय सरांना माझी ऑडिशन आवडली आणि मग मी सिलेक्ट झाली त्या गोपिकाबाई या रोलसाठी. जिथला प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग यांच्या सोबत काम करता आलं मला. हा छान एक्सपिरियन्स होता माझा. मला सांग की जेव्हा असे हिस्टॉरिकल कॅरेक्टर जेव्हा आपल्याला प्ले करायचे असतात, तर तेव्हा कशी तयारी करतेस? पहिलं तर मी त्यावेळी खूप लहान होते. सो माझी मम्मी सगळा अभ्यास करायची आणि तिचा अभ्यास करून झाल्यानंतर ती मला सगळं समजावायची की हे असं कॅरेक्टर आहे किंवा तिचं ह्या वयात लग्न झालं होतं, मग तिचं बॅकग्राऊंड काय आहे, ते सगळं माझी मम्मी अभ्यास करून मग मला समजावायची आणि मग त्याचं मग मी काम करायचे. अच्छा. तर आता एवढ्या मोठ्या स्टारकास्ट सोबत आता काम केलेलं आहेस आणि वेगवेगळ्या छान भूमिका केल्यास. मला आठवतंय की आता आंबेडकर या मालिकेमध्ये सुद्धा तू रमाबाईंची उत्तम छान भूमिका तू कॅरेक्टर जे होतं ते प्ले केलं होतंस, तर त्याबद्दल पण मला ऐकायला आवडेल. थँक्यू. तर मी 11वीत आले आणि मला कॉल आला की असा रोल आहे, तुम्ही करेल का? तर आम्ही म्हणतो की वाय नॉट ना, रमाबाई म्हणजे खूप नाव आहे आणि त्यांनी पर्सनॅलिटी आणि त्यांनी समाजासाठी खूप केलंय. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा स्ट्रॉंग पिलर कोण, तर त्या रमाबाई होत्या. आणि ह्या कॅरेक्टरसाठी मला विचारलंय, तिथेच मी खूप खुश झाले होते आणि तिथे मग माझं सिलेक्शन झालं आणि मग तो रोल मला मिळाला. तेव्हा सुद्धा रमाबाई आंबेडकर त्यांच्याबद्दल मी वाचलं आणि मग त्या भूमिकेत मी काम केलं. अच्छा. तर आता या वेगवेगळ्या छान भूमिका तू आतापर्यंत केलेल्या आहेस आणि तू प्रेक्षकांसमोर आली आहेस. तर आता तुझं एज्युकेशन आणि मधला बराच काळ तू स्क्रीनपासून थोडीशी दूर होतीस, तर तो पिरियड तुझा कसा होता? म्हणजे तू ब्रेक घेतलास का आणि रिझन म्हणजे काय होतं? खरं तर माझी फॅमिली मला म्हणाली, कारण लहान असताना मला खूप
एन्जॉयच करायला मिळाली नाही, कारण माझं शूटच सुरू असायचं. तर माझं असं व्हायचं की शाळा, मला तो एक पिरियड असतो तो आपल्या आयुष्यात कधीच येत नाही. तर माझ्या आई बाबांनी एक निर्णय घेतला की आता तू कॉलेज लाईफ एन्जॉय कर, कारण हे मुवमेंट परत तुला मिळणार नाही, तू कितीही काही केलं तरी. तर मी तो ब्रेक घेतला आणि माझ्या कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटी सुरूच होत्या. मला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालं युथ पार्लमेंटमध्ये. तो कॉलेजमध्ये मी थांबली, म्हणजे ब्रेक म्हणजे माझ्या ऍक्टिव्हिटीज पासून मी ब्रेक नव्हता घेतला, फक्त या इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. आणि ऍक्टिव्हिटीज मी NSS मध्ये होते, मग कल्चरल मध्ये होते, हे सगळं सुरू धमाल करत होते. तर मला सांग की आता तू नाही का असा मध्ये गॅप थोडासा पडला की आपण आता कॉलेज ऍक्टिव्हिटीमध्ये तू पार्टिसिपेट व्हायचीस वगैरे, तर मग असं कॉलेजला गेल्यानंतर लाईक असं कुणी आपल्याला हे करतं का, लाईक अरे ही सेलिब्रिटी आहे किंवा हिने या मालिकांमध्ये काम केलंय, असं कधी तुला ग्लॅमरवाला फील किंवा सेलिब्रिटी फील असं कधी आलाय कुठे तू बाहेर गेली आहेस, किंवा असे काही किस्से आहेत का तुझ्याकडे? हो, मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मी प्रायमरी पासून म्हणजे 1st to 4th पासून मी सेकंडरीला आले होते 5वीत. आणि तेव्हा माझी 7वा सुंदर सिरियल सुरू होती आणि सगळ्यांना माहिती होतं ही ईश्वरी आहे आणि इतके फॅन्स होते ईश्वरीचे. शाळेमध्ये जशी रिसेस व्हायची तेव्हा अख्खा घोळका माझ्या वर्गासमोर यायचा, मला डब्बाच खायला मिळायचा नाही. सलग मी काही दिवस डब्बा परत तसाच घरी आणायला लागले. मग मम्मीने मला विचारलं की अगं असं का करतेस, डब्बा का परत आणते? मग मम्मीला सांगायचे की अगं माझ्याकडे सगळे ते ऑटोग्राफ मागायला येतात, मग मला रिसेस माझी तशीच जाते ऑटोग्राफ देण्यामध्ये, मग मला वेळ नाही डब्बा खायला. मग माझ्या मम्मीने व्हाईस प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल मॅडमशी बोलली आणि मग त्यांनी काय केलं, माझ्या वर्गासमोर 2 मामा, जे पिऊन मामा असतात ना शाळेत, त्या दोघांना माझ्या वर्गासमोर त्या बसवायच्या रिसेसमध्ये आणि मला सांगायचं तू आमच्या केबिन मध्ये ये आणि डब्बा खा. आता जो काही वेळ मला मिळायचा डब्बा खाऊन झाल्यानंतर तेव्हा मी सगळ्यांना ऑटोग्राफ द्यायचे. आणि मी कॉलेजमध्ये आल्यानंतर आंबेडकर सिरियल सुरू होती, तेव्हा प्रोफेसर खूप फॅन होते, ते रमाबाईची आंबेडकर सिरियल माझी बघायचे, ते इतकं कौतुक करायचे. किंवा मग कॉलेजमध्ये गेल्यावर कसं लेक्चर नंतर आपल्याला मध्ये वेळ असतो तेव्हा मग सगळे बॉडीगार्ड सारखं मग मला कुठे जायचं असेल कॅन्टीन मध्ये मग टिफिन बनवायचे, मग मला कॅन्टीन पर्यंत बसवाय म्हणजे तिथपर्यंत सोडायचे. मग असे किस्से तर खूप घडले. अच्छा, तर आता या मोमेंट ज्या असतात ना तर त्या खूप आपल्याला ड्रीमिंग मध्ये घेऊन जातात, हो ना, आणि खूप आपल्याला असं भारी वाटत असतं. आता थोडासा तू ब्रेक घेतला आहेस, तर आम्हाला आता पुन्हा कधी तू स्क्रीनवरती भेटायला येतेस, कधी कमबॅक करतेस? कमबॅक आता मी केलाच आहे, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालंय, तो लवकरच मी तुम्हाला टेलिव्हिजन किंवा चित्रपटात दिसेन. आणि एक नातं असंही हे नाटक सुरू आहे ज्यात मी मेकेट आहे काव्याच्या. हे नाटकातलं माझं पहिलं पदार्पण आहे किंवा पहिलं माझं व्यावसायिक. मग त्या नाटकामध्ये आता तू काम करणार आहेस आणि रंगभूमीवरती येतेस, तर मग त्याची तयारी कशी चालू आहे तुझी? वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करायचं किंवा आता मी नाटक पहिल्यांदाच करतेय वगैरे, असं काही दडपण वगैरे असतं का थोडं? हो, दडपण तर आहेच, कारण यापूर्वी सिरियल किंवा चित्रपटात किंवा ऍड अशा माध्यमात काम केलंय, पण नाटकात काम करणं हे खूप डिफिकल्ट असतं. प्रत्येक कलाकार हे म्हणतोच की नाटकात काम करणं खूप अवघड असतं. सो मला दडपण आहे, कारण प्रेक्षकांनी माझं आधीचं काम पाहिलंय आणि आता मृण्मयी मोठी झाल्यानंतर तिचं काम कसं आहे, मग ते दडपण आहेच माझ्यावर. मला तर काम करायचंय नाटकात सुद्धा, जे प्रेक्षकांना आवडेल आणि जे मला मनापासून, आणि खूप मजा येते मला रिहर्सल किंवा आमचे ब्रँड रिहर्सल असतील, खूप धमाल करते या माध्यमात सुद्धा. आता तू इंटरव्ह्यूच्या माध्यमातून 1-2 वेळा का असेना पण मला तू बोललीस की आता मृण्मयी थोडी मोठी झाली आहे, मृण्मयीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. हे मृण्मयीला सारखं सांगावं लागतंय का? कारण मला आज सुद्धा वाटत नाहीये तुझ्याकडे बघून की मृण्मयी ग्रॅज्युएशन आता तिने कम्प्लीट केलंय किंवा मोठी झाली, ते असं बिलकुल वाटत नाहीये. तर असं काही कॉम्प्लिमेंट येत आहेत का तुला?
हो, मला ह्या कॉम्प्लिमेंट खूप येतात कारण कारण तू तेव्हाची आणि आत्ताची थोडासा म्हणजे असा ड्रास्टिक पूर्ण चेंज झाला. तुझ्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतंय. कसं वाटतंय हे फिलिंग तुला? छान वाटतंय मला कारण आधीची एकदम साधी सरळ आणि माझं सोशल हं. मीडियावर जर फोटोज पाहिले तर एकदमच वेगळी दिसतेय मी हो. आता. हं. पण छान प्रतिक्रिया येतायत मला. असं म्हणतायत काही काही जण असं म्हणतात की आम्हाला अजून ती छोटी ईश्वरी किंवा छोटी आवली किंवा ती हो. रमाच तुझ्यामध्ये अजून पण. हो, हो. तेच मलाही तेच म्हणायचंय. म्हणून मला असं वाटत नाहीये, की मृण्मयी थोडी मोठी झालीये. तुलाच वाटतंय आता आपण मोठे झालोय. हो, हो, हो. तर आता वयाने. हां, तेच ना. तर छान तू नाटक घेऊन येतेयस, एक नातं असंही. तर नाटक तर करतेच आहेस, आता वेगवेगळे दौरे तुला करावे लागणार आहेत. मग आता या हो. दरम्यान कसं तुझं प्लॅनिंग असणार आहे किंवा नाटकाबद्दल काय सांगशील? हे नाटक एका भावा-बहिणीच्याच नात्यावर नाही, हं, तर अजून आपल्या घरात कुठची नाती असतात, त्या सगळ्या नात्यांवर हे नाटक भाष्य करणार आहे. हं. ज्याच्यामध्ये थोडी मस्ती, थोडं प्रेम, थोडे हां. रुसवे, थोडे फुगवे हे सगळं ह्या नाटकात आहे. हं, हं, हं. तर आता हे नाटकाचे दौरे किंवा हे प्रयोग तर तू करतेच आहेस. मग पुन्हा एकदा काही असा टेलिव्हिजनचा वगैरे विचार करतेस का? म्हणजे पाईपलाईनमध्ये तुझ्या काही प्रोजेक्ट्स आहेत का वेगळे अजून? आता जसं जसं सगळ्यांना कळतंय की मृण्मयीने पुन्हा काम करायला सुरुवात केली आहे, तसे तसे प्रोजेक्ट येत आहेत. हां. आणि ज्याची स्टोरी किंवा जे छान वाटेल ते मी करायला तयार असेल. आणि हं. मी असं लिमिटेड काही ठेवलं नाही की मला फक्त हां. हेच करायचं, तेच करायचं. मी सगळ्या माध्यमांना ओपन आहे आता. अच्छा. खूप भारी आहे थॉट. आणि हेच तुझं आता एज आहे, की तू वेगवेगळ्या गोष्टी आता नक्कीच करू शकतेस आणि थोडंसं तुला पण नाही का वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती करायला मिळाल्या तर अजून ग्रो व्हायला चान्स मिळेल. हो. तर मग असं कोणतं अजून ड्रीम आहे का, की हे कॅरेक्टर मला पडद्यावरती करायचं आहे आणि ते माझं ड्रीम आहे किंवा या कलाकारांसोबत माझं काम करायचं राहिलंय बाकी, असं काही आहे? मला लहानपणापासून अमिताभ बच्चन सरांसोबत काम करायचंय. अच्छा. आणि हे मी लहानपणी सुद्धा बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये बोलली आहे. हां. तर ती इच्छा आहे माझी की मला अमिताभ बच्चन सरांसोबत एकदा तरी काम करायचंय. अच्छा. आणि रोज बोलायचं झालं तर मला एक ऍडव्हेंचर किंवा एकदम आतापर्यंत मी एकदम साधी भोळी हं, किंवा हं. असे रोल्स केले आहेत. तर आता मला काहीतरी ऍडव्हेंचरच करायचंय, हं, हं, हं. ज्याच्यामध्ये काहीतरी फायटिंग सिक्वेन्स किंवा अशा पद्धतीचं मला करायला मिळेल. हं, हं, हं. अच्छा, नक्कीच. तर मला वाटतं की तुझे हे ड्रीम्स आहेत ते लवकरच फुलफिल होतील, असे होप्स ठेवूयात पॉझिटिव्हली आणि तू तशा पद्धतीनं छान मेहनत कर. या शुभेच्छा मी येस. तुला देते. थँक्यू सो येस. मच. तर मृण्मयी तुझं छान नाटक येतंय आणि तुझ्या या प्रयोगाला, नाटकाला खूप साऱ्या शुभेच्छा मी देते. नवरात्रीचा सण आपल्याकडे सुरू आहे आणि तुझ्याकडे पण एक विमेन पॉवर आहे आणि तू तशी ती छान मेंटेन कर. वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत राहा. याच तुला मी नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. आणि या दौऱ्यानिमित्त आम्ही कदाचित सांगलीला पण येऊ. तर तुम्ही सगळे प्रेक्षक जे रेडिओ शुगर 90.8 FM त्या सगळ्यांनी आमच्या प्रयोगाला या. तुम्हाला नाटक नक्कीच. कसं वाटते आम्हाला कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि मला तुम्हा सगळ्यांना भेटायला खूप आवडेल. थँक यू. लवकरच आपण भेटू. येस. येस. नक्की. रेडिओ शुगर FM 90.8 ला नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आणि तुमच्या संपूर्ण टीमला सुद्धा. थँक यू.